परभणी परळी रेल्वे मार्गासाठी दुहेरीकरण होणार असून या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। भूसंपादनाचे नोटिफिकेशन रद्द करा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी गंगाखेड उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। तालुक्यातील सुरळवाडी शिवारातून परळी रेल्वे रुळाचे दुहेरीकरण होणार आहे। यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन बळकावायचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या निवेदनावर ओमकार पवार, मधुकर कातकडे, जनाबाई कातकडे, शंभूदेव कातकडे, भरत कातकडे, महारुद्र कातकडे, नारायण निळे, शशिकांत मुंडे, शिवाजी मुंडे यासह परिसरातील शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत। तुमचं नाव काय? नारायण राममोहन निळे, राहणार सुरळवाडी। जमीन किती? 52 गुंठे जमीन चालली आहे। किती पैसे? 2 भाव। त्याचे 17,90,000 रुपये भेटायला म्हणजे आता सुरवाडीचे सगळे शेतकरी म्हणतात की आम्ही जमीन 80 लाख रुपये प्रमाणे विकली खाली बाजूची जमीन, आणि हिला 17 लाख रुपये सव्वा एकरचे भेटायचे। आता आमचा असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता तिथून आम्ही मावेजा मिळत नसल्यामुळं रेल्वे बायपास रेल्वेला आमचा विरोध आहे, तर तिथं जर बायपास रेल्वेला तुम्ही विरोध करत असाल तर तुमचा विरोध कशा प्रकारे जाईल? जर रेल्वे प्रशासनाने तिथं रेल्वे मार्गासाठी तिथं यंत्रणा आणून रेल्वे पटडी नेत असते तर तुम्ही कसा विरोध करताल? त्याची जर दंडविषयी चालत असेल तर आमचं आत्महत्या करण्यासुद्धा प्रयत्न आहे, कारण जगूनच उपयोग नाही ना। शेती जवळच काय करायचं तुझी जमीन? हां, जे कष्ट करून जमीन खायची ती जर जमीन जात असेल तर करायचे कशाला? जाणार याच्या पैसा 7 आणि 8 लाख रुपये करायचे काय? हां, साधा संडासला तर लोक 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करतात। आम्हाला 10 लाख रुपये 12 लाख रुपये एकरला द्यायची म्हणजे कोणती ही सरकारची? एखाद्या वेळेस तुमच्या तिथं पोलिसांचाही वापर केला जाऊ शकतो। हां, तिथं तुम्हाला पोलीस बळाचाही वापर केला जाऊ शकतो। पोलीस बळाचा वापर केला नाही, कशाचा वापर केला? आमच्या दुसरं काय कोणतं होणार नाही, आम्ही शेवटी आत्महत्याच करणार। आम्हाला पैसाही नको, ते शासनाचा काहीच नको। तुम्हाला काय मावेजाची किती अपेक्षा आहे? आमची जमीन सांगलं ना साहेब, आमची जमीन 80 लाख रुपये 90 लाख रुपये एकर खाली बाजूला माझ्या भावाची माझी स्वतःची जमीन विकलेली। त्याप्रमाणे आम्हाला पैसे जरी भेटत करायचं नसतं तर काय करायचं जमीनला? ते सगळी मार्ग परळी परभणी रेल्वे दुहेरीकरणाचा रेल्वे मंत्रालय रेल्वे विभागानं जो निर्णय घेतला आहे त्याकरिता संपादित होणाऱ्या जमिनीच्या शेतकऱ्यांची या ठिकाणी कवडीमोल भावाने या ठिकाणी फसवणूक करण्यात येत असून शेतकऱ्यांनी आज रोजी या ठिकाणी निर्धार व्यक्त केला आहे की 1 इंचसुद्धा जमीन शेतकरी रेल्वेला वळण रस्त्याला 1 इंचसुद्धा जमीन देणार नाहीत, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। या ठिकाणी संयुक्त पंचनामामध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यांनी सह्या केलेल्या नसताना सरकारने शेतकऱ्याची अनुमती नसताना या ठिकाणी कामकाज सुरू केलं, ही सरकारची निव्वळ आडमुठेपणाची ही सरकारची भूमिका आहे। या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या रेल्वे प्रशासन आणि उपविभागीय कार्यालय गंगाखेड यांच्या विरोधात बाधित शेतकरी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।